यवतमाळ जिल्ह्यातील जनसंघर्ष अर्बन निधी बँक बंद पडण्याच्या मार्गावर असून गेल्या काही दिवसांपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असल्यानं ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत नाहीत। या स्थितीमुळे ठेवीदार संतप्त झाले असून दारव्हा, दिग्रस, आर्णी शाखेत मोठा गोंधळ उडाला आहे। यवतमाळ जिल्ह्यात जनसंघर्ष अर्बन निधी बँक लिमिटेड या बँकेच्या 7 शाखा आहेत। बँकेनं सुरुवातीला ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला, त्यानंतर त्यांना आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवलं। त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवून या बँकेत ठेवी दिल्या। व्यवस्थित व्याजदर मिळत असल्यानं काहींनी तर निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम बँकेत फिक्स केली। अशा प्रकारे बँकेनं सर्वसामान्य ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या। काही दिवसापर्यंत ठेवीदारांना दर महिन्याला व्याजाचा व्यवस्थित परतावा देण्यात आला। मात्र 2 दिवसांपूर्वी या बँकेला कुलूप ठोकण्यात आलं। ही बाब ठेवीदारांना माहीत होताच बँकेसमोर मोठी गर्दी झाली। तेव्हा कर्मचारी ठेवीदारांची समजूत काढत होते, मात्र ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ठेवीदारांनी बँकेचे अधिकारी आणि संचालकांना फोन करून आपल्या ठेवी संदर्भात माहिती मागण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वांचेच फोन बंद असल्यानं ग्राहक अधिक संतापले आणि त्यांनी बँकेच्या कार्यालयात गोंधळ घातला।